नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, 13.5 इंच घडी घेतली, 9.5ची 2.25 इंचची गळ्यावरून घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 10.5 इंच. 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पहिले इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार, तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिला. नंतर आपल्याला मध्ये त्या गळ्याच्या मध्ये आणखी एक असा डिझाईनचा आकार द्यायचा आहे. ही थोडेसे गोल आहे ना, ही थोडे असे खाली करायचे, म्हणजे असे खोल करायचे. तुम्ही कशाचे तरी सहाय्याने केले तरी चालेल. बघा, जो मोंढ्याचा आकार आपण दिला तो कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून पिन लावून घ्यायची आणि जो आपण आकार कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे ह्यामध्ये जो आकार आपण दिला आहे तो सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. पिन काढून घेतली की पुन्हा घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. बघा, आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे. इथे सेंटर काढायचं आहे, थोडासा अस्तर सुद्धा सेंटर काढायचा. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं अगदी व्यवस्थित. आणि कॅनव्हास घ्यायचं आणि सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जे कॅनव्हास आपण कट केलं ते घ्यायचं. जी रेषा मारलेली त्याच रेषेवरती आपली शिलाई आली पाहिजे, म्हणजे कुठेही गळा वगैरे आपला चुकणार नाही. अगदी व्यवस्थित आपण शिलाई मारायची, कुठेही घाई गडबड करायची नाही आहे, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होतो. बघा, पिन काढून घ्यायची, मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. आता गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे आहेत. आणि आता कॅनव्हास आणि अस्तर असं पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे. अगदी सावकाश अशी दाबटीप आपण मारली की कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आपल्याला जॉईंट करून. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचं, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा ते ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून ठेवून घ्यायची शिलाई मारून. पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपण जे कॅनव्हासला आकार दिलेलं होतं तेच घ्यायचं आणि तो जो आकार दिलाय ना तो कट करून घ्यायचा आहे पहिले. बघा, ह्याप्रमाणे. आता आपल्याला थोडंसं मोठं कॅनव्हासची पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हा जो आकार आहे ना तो असं बंद बाजूकडे करायचा, ठेवायचं, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण आखलेला आहे बघा ह्याप्रमाणे तसाच तो आखून घ्यायचा आहे.
मूळ आकार आपला एवढा आहे तर आपण हे एक्स्ट्रा ठेवणार आहे बघा, खालच्या साईडनी सुद्धा, आणि वरतून आपल्याला बरोबर त्याच मापामध्ये कटिंग करायची। साईडनी आणि खालच्या बाजूने आपल्याला हे जास्त ठेवायचं आहे। नंतर कपडा घ्यायचा, अस्तर घ्यायचं आहे पहिले, आणि नंतर घ्यायचा दुसरा कपडा। तर अस्तरसुद्धा आपल्याला ह्या मापात कापून घ्यायचं आहे। आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे त्याच्यावरती, म्हणजे तो सुद्धा आपल्याला जितका पाहिजे तितकाच घ्यायचा आहे। जितका आपण अस्तर घेतलं ना तितकंच ते घेतलं। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं, आणि त्याच्यावरती हे कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं। पिन लावून घ्यायची। जो आकार आपण दिलेला आहे ना तसंच त्याच आकारामध्ये आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। बघा इथे शिवताना सुद्धा अगदी सावकाश शिवायचं आहे। कॅनव्हासच्या कडेने थोडंसं अंतर सोडून आणि मग इथे शिलाई मारायची आहे। आता जे मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। जसं आपण आकार दिला तसंच ते कट करून घ्यायचं आहे। इथे छोटे छोटे असे कट मारायचे, म्हणजे आपल्याला जो आपण आकार दिला ना तो असं वळवायला सोपं जातं, म्हणून हे कट आपल्याला मारून घ्यायचे। बघा हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतला कॅनव्हासच्या मापात, आणि आता आपल्याला हे बोटाने असं व्यवस्थित करायचं आहे, किंवा कशाच्या तरी सहाय्याने तुम्ही असं त्याचे टोक आहे ना असे व्यवस्थित बाहेर काढायचे। वरतून द्यायची आपल्याला दाबटीप, व्यवस्थित दाबटीप द्यायची, म्हणजे काय होतं जसा आकार दिलेला आपण तसाच तो तयार होईल। खालच्या साईडनी सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची। आता याच्यावरती आपण एक लेस लावणार आहे, अगदी नाजूक अशी लेस घ्यायची, आणि इथे म्हणजे जो आकार दिला ना आपण तो आणखी सुंदर दिसेल। बघा जसा आकार दिला लावून घेणार आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। त्याचबरोबर आपलं इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे सखी लेडीज टेलर या नावाने, त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बघा अगदी व्यवस्थित आपण आणखी एक लेस इथे लावून घेणार आहे। त्याच्यात जो आपण पॅच बनवला त्याला सुंदर असा लुक येईल। अगदी छोटे छोटे आपण 2 बाय 2 चे साधारण आहे ना चौकोनी तुकडे घ्यायचे। बघा 2 आपण ते ग्रीन कलरचे घेतले आणि एक तो घेतला गोल्डन, त्याच्या असे त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे। हे तिन्ही पण आपण हे शिवून घेतले, ह्याप्रमाणे ते ठेवायचे। ही ते आपल्याला सेंटरला असं लावून घ्यायचंय, बघा अगदी व्यवस्थित लावायचंय। आता ब्लाउजचं सेंटर काढून घ्यायचं, तिथे एक छोटासा पॉइंट टाकायचा आणि बरोबर हे सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। ते इकडनं असं व्यवस्थित करून आणि इथे घ्यायची आपल्याला शिलाई मारून। अगदी छान आपण पॅच हा लावून घेतलेला आहे। खालच्या बाजूने जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसत असेल तर तो असा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण आता 2 ह्या पट्ट्या घ्यायच्या कॉन्ट्रास्ट कलरच्या, 2 बाय 2 ची पट्टी, समजा 2 इंचाची ही पट्टी आहे आणि लांबीला जास्त आहे। बघा ती अशी एकावर एक ठेवायची आणि आपल्याला कडेने हिला शिलाई मारून घ्यायचं। दोघं बाजूनी तशीच शिवून घ्यायची आहे
आणि तिला कशाची तरी सहाय्याने असं पलटी करून घ्यायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित असं पलटी करायचं आहे. तिला हाताने थोडंसं आपण प्रेस करतो ना तसं हाताने थोडंसं नीट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या इथे आपल्याला प्लेट टाकायची आहे. एका प्लेटचं तोंड आपल्याकडे करायचं आणि दुसऱ्या प्लेटचं तोंड तिकडे करायचं. अशा आपल्याला ह्या प्लेट या पट्टीवरती पूर्ण करायचे. बघा याप्रमाणे एका प्लेटचं तोंड तिकडे केलं की एका प्लेटचं तोंड इकडे करायचं. म्हणजे दोघे प्लेटचे तोंड आपल्याला अपोजिट साईडला करायचे. ती पट्टी आपल्याला म्हणजे ती फिरली तयार झाली की आपल्याला ह्या गळ्यावरती लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ब्लाऊजचा जो कलर आहे तो वरती केला आपण आणि कॉन्ट्रास्ट जो कलर आहे तो खाली केला. ह्याप्रमाणे आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची. बघा ही पट्टी आपल्याला म्हणजे ही फ्रिल आपली लावून झालेली आहे. लगेच आपण आता नॉट बनवून घेणार आहे, लटकन बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेतले 3 बाय 3चे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे ते एकावर एक ठेवायचे. अर्धा इंच अंतर सोडून दुसरा त्रिकोण असा खाली ठेवायचा आणि उलट्या बाजूने हा कपडा एक्स्ट्राचा कट करायचा. नंतर त्याच्यात नॉट ठेवायची ह्याप्रमाणे आणि अशी शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार होतं. बघा आपले दोघे लटकन तयार झालेले. आता आपण इथे नॉट लावून घेऊ. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि हे नॉट पॅक करून घ्यायच्या. बघा आता घ्यायचं आपल्याला सुई दोरा आणि मणी. इथे आपल्याला सेंटरला अशी सुई ओवून घ्यायची आणि इथे हे 2 पाकळ्या ना पकडून इथे मणी लावून घ्यायचं आहे. अगदी सुंदर त्याचं फूल तयार होतं. मणी अगदी व्यवस्थित असा पॅक करायचा आहे म्हणजे तो पडणार नाही. बघा आणखी एक फूल आपण तयार करू आणि त्याचप्रमाणे सगळ्या डिझाईनवरती मणी लावून घेऊ. असं सेंटरला सुई ओवून घ्यायची, पहिले खालून वरती काढायची आणि दोन्ही पाकळ्या पकडून इथे पॅक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती लावायचा मणी. मणी अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा आता ह्याचप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेणार आहे. आपले मणी लावून झालेले आहेत. आपली डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. मैत्रिणींनो पूर्ण डिझाईन बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक शेअर पण करा. वाटली आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.